नमस्कार. रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण पनीर मटार यांची रेसिपी पाहणार आहोत. अगदी रेस्टॉरंटसारखी घरच्या घरी चमचमीत अशी साध्या आणि सोप्या पद्धतीने 5-6 लोकांना सहज पुरेल अशी ही रेसिपी आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी अर्धा किलो मी पनीर घेतलेले आहे आणि अर्धा किलो मटाराच्या शेंगा घेऊन त्याचे हे मटार निघाले आहेत. आता टोमॅटो प्युरी बनवायची आहे आपल्याला, तर त्यासाठी 5 पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत. त्यानंतर 10-12 काजू घेतलेले आहेत, ते मी अर्धा तास भिजायला घातलेले आहेत. त्यानंतर हिरव्या मिरच्या 3 आणि 1 इंच आलं. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये काजूचे तुकडे टाकायचे. त्यानंतर टोमॅटोचे अर्धे टोमॅटो टाकून घ्यायचे आणि 2-3 मिरच्या टाकून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आणि त्याची प्युरी तयार करायची. आता दुसरे राहिलेले टोमॅटो टाकायचे आणि तेही मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आणि त्याची प्युरी तयार करून ती साईडला ठेवून द्यायची. आता पनीर मटारची ग्रेव्ही बनवण्यासाठी 5 मीडियम आकाराचे कांदे खिसून घेतलेले आहेत. आलं लसणाची पेस्ट, कस्तुरी मेथी, त्यानंतर 1 चमचा जिरे, धने पावडर 3 चमचे, 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, त्यानंतर 1 चमचा पनीर मसाला, अर्धा चमचा हळद, त्यानंतर मीठ, त्यानंतर बटर आणि फ्रेश क्रीम घेतलेली आहे आणि तेल घेतलेलं आहे. गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा. आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. आपल्याला पनीर तळायचं आहे. पनीरला चव येण्यासाठी मीठ टाकायचं. त्यानंतर त्यामध्ये तेल तापल्यानंतर पनीर टाकायचं आणि त्याला चांगलं गोल्डन फार गोल्डन नाही, पण थोडंसं असं गोल्डन शेड येईपर्यंत तळायचं. आता आपण नुसतं पनीर ग्रेव्हीमध्ये टाकलं तर तुटलं जातं, तर तळल्यानंतर ते अजिबात तुटत नाही. हे बघा, अगदी सोनेरी किंचितसा कलर आलेला आहे. आता हे तळायला 5-6 मिनिट लागतात. त्यानंतर त्यामध्येच आपल्याला अजून तेल टाकून घ्यायचं आहे आणि बटर टाकून घ्यायचं आहे, किंवा नुसत्या बटरमध्ये जरी तुम्ही ही ग्रेव्ही केली ना तरी खूप छान लागते. आता तेल आणि बटरचं कॉम्बिनेशन पण भाजीला किंवा ग्रेव्हीला खूप टेस्ट येते. आता त्यानंतर 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे पण अगदी चांगले तडतडून द्यायचे आहेत. आता जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण खिसून घेतलेला बारीक असा कांदा घ्यायचा आहे आणि तोही चांगला गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. ते साधारण 3-4 मिनटे लागतात त्याला तळायला. तर चांगला गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. त्यामध्येच अर्धा तळून झाला की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. तर त्याच्यावर झाकण लावून असं 3-4 मिनटं ठेवून द्यायचं आहे. आता 3-4 मिनटं झालेले आहेत. हे बघा, किती छानपैकी गोल्डन कलर आलेला आहे. तर अशा पद्धतीने छानपैकी कांदा तळल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकायची आहे. आता मी ह्या टोमॅटो प्युरीमध्ये ना काजू पण मी टाकले होते. तर नुसते काजू सेपरेट जरी तुम्ही मिक्सरमधून बारीक केले तरी चालतात. आणि आता मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतलेला आहे. आता त्यामध्ये कस्तुरी मेथी टाकून घ्यायची, पनीर मसाला टाकलेला आहे, काश्मीरी मिरची पावडर टाकून घ्यायची, त्यानंतर हळद टाकून घ्यायचं आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. 1 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला झाकण लावून 2 मिनटं ठेवायचं, म्हणजे मसाला आतून चांगला शिजला जातो. आता 2 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून घ्यायचं. हे बघा, साईडनी पूर्ण तेल सुटलेलं आहे.
आता साईडला गरम पाणी ठेवायचं आणि गरम पाणीच त्या ग्रेव्हीमध्ये ओतायचं. थंड पाणी अजिबात ओतायचं नाही. थोडंसं असं पाणी ओतून घ्यायचं आणि पूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि परत 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे. आता 2 मिनटं झालेले आहेत. हे बघा, पूर्ण मसाल्याला अगदी तेल सुटलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मटार टाकून घ्यायचं आहे. मटारही 1 मिनटं चांगलं मिक्स. आता हा मटार आहे ना, मी शिजवून घेतलेला आहे. तर शिजवून घेतलं होतं. आता कच्चं घेतलं असतं तर जास्त मग शिजवत बसावं लागतं. त्यासाठी मी अगोदरच मटार शिजवून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये गरम पाणीच ओतलेलं आहे. आपल्याला जेवढं पाणी लागतं ना तेवढं ओतायचं. म्हणजे जे कुणाला घट्ट आवडतं, कुणाला पातळ आवडतं, तर अशा पद्धतीने आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं आणि परत 2 मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे. आता 2 मिनटांनी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत एकसारखा ह्याने हलवून परत झाकण लावून ठेवायचं आहे. त्याला थोडीशी उकळी येऊन द्यायची. त्यानंतर उकळी आल्यानंतर आपण जे तळलेलं पनीर आहे ना त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे बघा, किती असं पनीर असं सॉफ्ट नाही, थोडंसं असं घट्ट झालेलं आहे. म्हणजे आपल्याला ग्रेव्हीमध्ये अजिबात तुटणार नाही हे पनीर. हे बघा, असं सुटसुटीत झालेलं. आता ही भाजी आपल्याला पातळ वाटते, पण थोडीशी त्याला उकळी येऊन थंड झाल्यानंतर ती ग्रेव्ही एकदम अशी घट्ट होते. आता परत 3 मिनटं असं झाकून ठेवायचे. चांगली उकळी येऊन द्यायची आहे. आता उकळी आल्यानंतर काढून बघायचं. हे बघा, किती छानपैकी झालेले आहेत. त्यात आपण आता फ्रेश क्रीम पण टाकलेली आहे. हे बघा, मस्त घट्ट झालेली आहे ग्रेव्ही. अगदी भाजीला कलर रेस्टॉरंटमध्ये मिळते ना त्याप्रमाणे झालेला आहे आणि चव पण अगदी तशीच. अगदी घरच्या घरी 5-6 लोकांना पुरेल अशी, किंवा छोटी पार्टी असते किंवा आपल्या लहान मुलांचा बर्थडे असतो तर पाहुणे आलेले असतात, त्यासाठी ही पनीर मटारची भाजी घरच्या घरी मस्त बनवू शकतो. आता गार्निशसाठी थोडंसं कोथिंबीर टाकायची. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.